गोलू एक लहान हत्ती, जंगलातल्या सर्व प्राण्यांचा लाडका आणि भयंकर ठरलेला होता. त्याच्या डोक्यात मजामस्ती आणि खूप मोठ्या ताकदीचे विचार होते. 2 वर्षांचा असला तरी त्याचा आकार आणि शक्ती क्षणात अंगात थरथर उत्पन्न करायची. त्याच्या आईवडिलांचा लाडका गोलू कधीही आपल्या शक्तीचा बोजा थोडा घेत नव्हता. जंगलातल्या सर्व लहान मोठ्या प्राण्यांना तो भीतीचा साक्षात्कार वाटत होता. अगदी सिंह आणि राणी सिंहिणीसुद्धा त्यांच्या पिल्लांना गोलूपासून दूर राहण्याचा सल्ला देत होते. एक दिवस सिंहिणी आपल्या पिल्लांसह जंगलात शिकार शोधत होती. अचानक गोलू आपल्या जड पायांनी भरधाव येताना दिसला. त्या क्षणी सिंहिणीने चपळतेने उडी मारली आणि तिच्या पिल्लांनी तिचे अनुकरण केले. गोलूने त्यांच्या मागे ढकलल्यामुळे त्यांचा जीव वाचला. पिल्लांनी एकमेकांकडे बघत म्हणाले, "अरे देवा, हा तर आपल्याला चिरडून टाकला असता." सिंहिणीने उत्तर दिले, "आता तुम्हाला समजले का? मी तुम्हाला त्याच्यापासून दूर राहायला सांगते." पिल्लांनी विचारले, "आई, त्याचे आई वडील त्याला शिस्त शिकवत नाहीत का?" सिंहिणीने खेदाने उत्तर दिले, "आम्ही त्याच्या आई वडिलांशी बोललो आहोत, पण ते हतबल आहेत. गोलू चालवलेले आहे आणि त्याने आधीच अनेक लहान प्राणी चिरडले आहेत." हे ऐकून पिल्ले चिंतेत पडली. एक पिल्लू म्हणाले, "पण आई, त्याला काहीतरी शिक्षा मिळायला हवी. बाबा जंगलाचे राजा आहेत ना?" सिंहिणीने हसून सांगितले, "काळजी करू नका. निसर्ग एक दिवस त्याला धडा शिकवेल." सर्व प्राणी शिकार करून परत आले आणि जंगलातील सर्व प्राण्यांची सभा बोलावण्यात आली. सर्वांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या, पण उपाय कोणीच द्यायला तयार नव्हता. तेव्हा मिंटू माकड पुढे आला आणि म्हणाला, "माझ्याकडे उपाय आहे, पण तो मी एकटाच अंमलात आणीन." त्याने सांगितले की टिंकी कोळीने नेहमी गोलूपर्यंत योजना पोहोचवली, कारण गोलूने मारलेली पिल्ले तिला खायला मिळतात. सिंह रागाने म्हणाला, "टिंकीला शिक्षा होईल." मिंटूला गोलूला धडा शिकवण्याची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी गोलू आनंदात चालला होता. वडाच्या झाडावर मिंटू उभा होता. त्याने गोलूला चिडवत हाक मारली, "ए जाड्या, कुठे चाललास?" गोलू रागात आला आणि झाडाची फांदी ओढू लागला, पण त्याला तिथे असलेले मधमाशांचे पोळे दिसले नाही. फांदी हलताच मधमाशा बाहेर आल्या आणि गोलूला चावू लागल्या. वेदनेने गोलू किंचाळत तलावात उडी मारली. पाण्याखाली गेल्यावर मधमाशा थांबल्या, पण वर येताच पुन्हा चावत. शेवटी थकून गोलू रडू लागला. त्याच्या किंचाळण्याच्या आवाजाने सर्व जंगलातील प्राणी तिथे जमा झाले. गोलूने हात जोडून माफी मागितली. सिंह म्हणाला, "आज तुला जे सहन करावे लागले ते इतर प्राणी रोज सहन करत होते. आम्ही तुला माफ करू, पण तू वचन दे की पुढे कोणालाही त्रास देणार नाहीस." गोलूने माफी मागितली आणि वचन दिले. त्या दिवसापासून तो बदलला. त्याने लहान प्राण्यांची काळजी घेऊ लागली आणि एक मोठा भाऊ बनला. या अनुभवाने त्याला शिकवले की मास्तरपणाची खरी व्याख्या चांगले वागणे आहे. म्हणून गोलूने निसर्गाच्या धड्याला आत्मसात केले आणि त्याच्यापेक्षा मोठा अद्भुत प्राणी बनला.